संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 जूनपासून शाळेला सुरुवात झाली असून प्रत्येक शाळेमधील शिक्षकांनी व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी मुलांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे। परंतु महाराष्ट्रामधील अशा काही शाळा आहेत की जेथे 100% शाळा अनुदानित असून सुद्धा तेथे विद्यार्थ्यांना फी आकारली जात आहे। माजलगाव येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाची सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे। या शाळेमध्ये पालकांकडून फी आकारली जात असल्यामुळे प्रहार संघटनेने तेथे धरणे आंदोलन केले आहे। परंतु जरी माजलगाव येथे हे धरणे आंदोलन सुरू असले किंवा झाले असले तरी महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक शाळा आहेत की जेथे 100% अनुदानित असून सुद्धा पालकांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने वेळीच्याकडे लक्ष देऊन अशा शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता प्रहार संघटनेकडून होत आहे। आणि जसे माजलगाव येथे हे धरणे आंदोलन झाले तसेच आंदोलन प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा इशाराही यावेळी प्रहार सैनिकांनी दिला आहे। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेसमोर धरणे आंदोलन आम्ही केले आहे। याचं मुख्य कारण आहे की शाळा 100% अनुदानित आहे, पण प्रवेशासाठी ही शाळा विद्यार्थ्यांकडून 10,000 15,000 ही शुल्क आकारते। आपण 2022ला बघितलं की 4 शिक्षकांना खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केलेलं आहे। तरी पण यावर्षी यांनी या शाळेत प्रवेश प्रक्रियासाठी पहिलीच्या प्रवेशपासून 10वी पर्यंत प्रवेश प्रक्रियामध्ये 10,000 15,000 20,000ची अशी मागणी करीत आहेत। तर आमचा हे लढा असा आहे की निःशुल्क प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी हे लढा आमचा उभारलेला आहे। तर यासाठी आम्ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना 2 वेळेस फोन लावलेला आहे, पण त्यांनी सुद्धा या प्रकरणी लक्ष दिलेलं नाही। तर या आंदोलनासाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई नारायण कोले पाटील यांनी पाठिंबा दिला आहे। रशीद शेख